अरे काय कोमल एवढं गार पाण्यात तू धुणं धुवून राहिली की आजारी आहे एवढी? हा मरणाचा कसा जाम झालाय काय सुधारणा मला मग काय करणार सोलरचं पाणी घ्यायचं ना धुणं धुवायला. कसं सोलरचं करा. अहो पण एवढं पाणी आणायचं कधी वाहून आणि कधी धुणं धुवायचं लई ताण होतो त्यामुळं बसले धुणं धुवायला. वरती जायचं टाकीवर डायरेक्ट गरम पाण्याच्या. तुमचं तर काही पण आता काय दवाखान्यात जायचंय म्हणून आवरून राहिले पटापटा भांडे घासायचे अजून. आवर ना मला लय भूक लागली मला पोहे खायचे तू. बनवते ना पोहे का बनवू मी बनवतो थांब तुझ्यासाठी आज पोहे. खरं मग बायकोचं दुखतंय म्हणून बनवा ना मग. नवऱ्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. बायको आजारी असल्यामुळे सगळं काम जमलं पाहिजे नवऱ्याला पण. तुमच्या हाताला क्वालिटी घ्यायची तुमचा काय विषय का गुंठा मंत्री मानले की तुम्ही पोहे खाऊन तर बघ तू. मला माहिती आहे ना तुम्ही लय भारी बनवता. तुमचं क्वालिटीचा नाद आहे का? मग तुला कटाळा आला ना आता गोड बोलते ना तुला लय भारी बनवतो. दे हरभरा झाड चोरून आहे ना. नाही तुम्ही भारीच बनवता तुमचा काही विषय भाई आहे की नाही. मग खाणार आहे का तू माझ्या हातचे पोहे आज? कोणाचं नशिबात नवऱ्याच्या हातात खायला. नशीब बन लागतो त्याला नशीब लागत नशीब. होय आणि मग बायको आजारी असल्यावर नवऱ्याने जर एवढं केलं तर बाई 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 ती बायको बायको कधी विसरू शकत नाही असले मुमेंट. बायकोला काय लागत नाही हो आपला थोडासा आनंद जरी दिला ना 10 रुपयाची वस्तू जरी दिली ना बायकोला तरी खुश. वस्तू सोडा प्रेम दिलं तरी खुश. पोहे 10 रुपये पावशेर पण नाही येत. पोहे जास्त महाग येत. हा ना आता पोहेची किंमत काढायला लागली. पोहे किती रुपये असताना पण नवऱ्याने बनवून दिलं त्याला महत्व आहे ना. कळलं का तुम्हाला? बनवून देणं म्हणजे सोपं आहे का? कोणाच्या नशिबात असतं का? कोणाची नवरी कशी कोणाची कशी कोणाला हानीचे पदापाठ असा मी अजून मार नाही खाल्ल्याला माझ्या नवऱ्याचा. मला म्हणते थांब तू एखाद दिवशी मारच खाणार आहे लय गोडीत असतो मी. पाण्याचा आवाज येत असेल लई धपाटप धपाटप आहे ना हो? पाण्याचा आवाज येतोय. आमची सगळी फॅमिली आज पडलेली. दोघी मी दोघीची मम्मी दोघीची आजी दोघीचे पप्पा. काय करताय पिलूच पप्पा? तू आजार पडली तू पोहे बरोबर खायला. बनवा ना मग पटापटा मला लय भूक लागली. मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेला फक्त काढा पेले होते. चालू आता कटिंग करून चालू. आता तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट वाले माणसं पटापटा कापले पाहिजे टमाटे एवढं स्लो. अहो ते चाकूलदार नाही तरी माझं बोट कापलं होतं तुम्हाला माहितीये का? हुसकी म्हणजे काय? हुसकीचा अर्थ काय असतो? मग येडी बायको कशाला केली? मग मी त्याच वेळी दगड मारत होते तुम्हाला का नाही कळालं? मग तुम्हाला वाटलं प्रेमाने मारी ते आता कळालं ना? आणि हे काय केला एवढा पसारा असतोय कुठं? खाऊन बघ ना तू पसारा झाल्याशिवाय नाही. गडी माणसांनी कधी काही काम केलं ना सगळा किचनवर पसारा बघा आता येऊ. बाई माणसात आणि गडी माणसात हाच फरक असतो. बाई माणूस कसं चकाचक करतं सगळं आणि यांचा राडा बघा निस्ता पसारा. तर गॅस तर चालू करा आतापर्यंत कढाई गरम झाली असती. तिथं नाहीत का समोर बरणीत? वरच्या डब्यात बघा 2 नंबरच्या इकडच्या नाही हा नाही. काय हो माझ्यासाठी पोहे होते तुम्ही हा? आणि लगेच स्वतःच खायला बसले. मला म्हणले तुझ्यासाठी पोहे बनवतो. बघा ना कसे खाते स्वतः एकटे. पण आधी म्हणले तुझ्यासाठी पोहे बनवणार आहे आणि लगेचच बसले. मला यायच्या आधी तर पोहे मी भांडे घासत होते. हा भांडे घासले माझ्यासाठी भांडे घासतो तू? बरं चला गाईज मी आता खाते पोहे खाऊन झाल्यावर दवाखान्यात जायचंय. झालंय माझं आवरलंय आता मी 5 मिनिटात दवाखान्यात जाऊन येतो आणि डॉक्टर काय म्हणतात बघू. आता फुल घसा सुजलाय माझा एवढा मोठा.
चला आता दवाखान्यात जाऊ. डॉक्टर काय म्हणतात बघू. ते आपले फॅमिली डॉक्टर कफ झालाय खूप आणि घसा दुखतोय. कधी बस सर्दी झाली 2 दिवस झाले. औषध घेतले होते गोळ्या घेतल्या होत्या. पियुष पप्पाने आणल्या होत्या गोळ्या, त्याच घेतल्या होत्या. ताप वगैरे काही ताप नाहीये. बस घशामध्ये सूज आहे, हा. गोळ्या घ्याव्या लागतील. आधी घ्यायची हा. दोन्ही वेळा, सकाळी एकदा आणि पित्ताची आहे ना ती? रात्री एकदा. आणि जर 3 गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या. DSR. 2 हे कधी? जेवणानंतर 2 टाइम, सकाळ संध्याकाळ. एक तर थँक्यू सो मच. असेच आमचे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. बाय.